येतो. अरे अक्षय ऐक ना, मी काय सर कॉफी. कॉफी पण आली. कॉफी घे चल. मामा आपण आत केबिन मध्ये पिऊया. ओके नको नको, अरे इथेच घे कॉफी. कोणीतरी या, मी अडकलो इकडे कपाटात. अरे ऐकू येतंय का कोणाला? कोणी आहे का? मी अडकलोय कपाटात. कोणी आहे का? इथून जर आवाज बाहेर जाणार नाही, पण मला इथे अडकून चालणार नाही. कोणाला तरी बोलवायला असावं. आराध्याला फोन करतो. तारा, फायनली काम झालं ना आपलं? हो मामा, मी श्रेयसचा फोन. घे घे. हॅलो श्रेयस. आराध्या. हॅलो श्रेयस. आराध्या. हॅलो श्रेयस. अरे आवाज येत नाहीये, नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे वाटतं. हॅलो हॅलो. काय झालं, ऐकायला येत नाही का? हो मामा, श्रेयस फोन करतोय पण आवाजच येत नाहीये. मी परत फोन करते त्याला. मामा ओ, श्रेयसला फोन करते पण बिझी दाखवते लाईन. मला लई टेन्शन आलंय हो. हे बघ तारा, टेन्शन घेऊ नको. मला असं वाटतंय कदाचित तो तुला फोन करत असेल. एक काम कर, थोडा धीर धर, त्याचाच फोन येईल आपल्याला. हा घे घे घे. हॅलो आराध्या. हॅलो श्रेयस बोल. आराध्या. आराध्या. श्रेयस, तुझा आवाज का असा येतोय? श्रेयस बोल. ऐकू येतंय का? काय झालंय बोल ना. आराध्या, मी अडकलोय. अडकलायस? हा? कुठे अडकलायस? श्रेयस बोल ना, कुठे अडकलायस? श्रेयस प्लीज बोल. लवकर ये. मी कपाटात अडकलोय. काय? अरे बोल ना, कुठे अडकलायस तू? शकू आत्या. श्रेयस तू काळजी करू नकोस, मी येते. गाडी काढा. श्रेयस तू काळजी करू नकोस, मी येते. तुला काही होणार नाही श्रेयस, तुला काही होणार नाही. मी येते श्रेयस, तू नको काळजी करू. मामा चला लवकर. तारा आणि संजय हे दोघे इथे काय करत होते? यांनी पाहिलं तर नसेल ना आपल्याला? काळजी करू नका. नेक्स्ट टाइम तुम्ही मला पैसे दिले नाही तर मला त्यांच्या बरोबर मीटिंग फिक्स करावी लागेल. मग तुमचं भांडव फुटेल साहेब. धमकी देतोस मला? नाही 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 दयानंदराव, ही अशी चुकी करू नका. अहो हे सगळं मी तुमच्याच शाळेत शिकलोय. ठीक आहे, माझे हात दगडाखाली आहेत. ठीक आहे, हे घे पैसे. पुन्हा फोन करू नकोस. पैसे दिलेत ते गपचूप घे आणि हा चेहरा पुन्हा मला दाखवायचा नाही. माझी सटकली ना तर मी काय करीन हे सांगता येत नाही. तेव्हा निघ. जातो, पण आठवण ठेवा. घरचं वातावरण एकदा शांत झालं की मग बघावं लागेल प्रशांतकडे. याचं तोंड कायमचं बंद करायला हवं. श्रेयस. 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 श्रेयस
श्रेयस घाबरू नकोस, आम्ही आलोय. मामा मामा किल्ली शोधावी लागेल. हो हो, मी तिकडे शोधतो, तू इकडे शोध. ड्रॉअर मध्ये बघ. मामा हा, सापडली. श्रेयस श्रेयस. श्रेयस श्रेयस डोळे उघड. श्रेयस. श्रेयस डोळे उघड. श्रेयस. श्रेयस डोळे उघड ना. मामा मामा पाणी आणा पटकन. पाणी. एक काम करूया, ह्या बेडवर श्रेयसला ठेवूयात का? नाही नाही मामा, आपण आधी त्याला त्याच्या खोलीत नेऊ. इथे शकू त्याला तर प्रॉब्लेम होईल. हो. उचला उचला त्याला पटकन. हो हो हो, चल चल. श्रेयस डोळे उघड. श्रेयस हा, हा, घे त्याला, घे घे घे. ये, श्रेयस श्रेयस इकडे इकडे बा. श्रेयस ये श्रेयस. चल चल. मामा सावकाश. हा हा हा. हे काय? कपाट कसं उघडलं? मी तर लॉक करून गेले होते. कोणी उघडलं असेल आणि कशासाठी? बघावंच लागेल. श्रेयस श्रेयस शुद्धीवर आलास ना तू? काय झालं होतं तुला? आता कुठे माझ्या जीवात जीव आला बघ. तू कपाटात कसा अडकला होतास आणि शकू आत्यांच्या रूम मध्ये काय करत होतास तू? प्लीज श्रेयस सांग, प्लीज. सांगतो. हॉस्पिटलमध्ये माझ्यावर हल्ला झाला होता आणि ज्याने माझ्यावर हल्ला केला होता त्याच्या कुर्त्याचं बटन तुटलं होतं आणि त्या झटापटीत माझ्या हातात राहिलं होतं. मी तुला सांगितलं होतं, आठवतंय? हो. ते बटन मी सांभाळून ठेवलंय. माय गॉड, बहुतेक ते बटन आत्याच्या रूम मध्येच पडलंय. श्रेयस काय सांगतोयस तू? हो, तो लॉन्ड्रीवाला आला होता. त्याने जे कपडे आणले होते त्यात दयानंद काकांचा एक कुर्ता होता आणि त्याचं बटन तुटलेलं होतं, त्यामुळे तो कुर्ता मॅच होत होता, पण ते बटन मॅच होतंय की नाही याची मला खात्री करून घ्यायची होती. म्हणजे माझा संशय खरा ठरतोय. तुझ्यावरचा जीव घेणा हल्ला दयानंद काकांनीच केला होता. इतकं भयंकर काम करून तो माणूस आपल्या घरात राजरोसपणे वावरतोय. हे सगळं सगळं खूप डेंजरस आहे श्रीज, खूप डेंजरस आहे. आय नो, पण खात्री करून घेतल्याशिवाय आपण त्यांच्यावर आरोप नाही करू शकत आणि त्यासाठी आपल्या हातात पक्का पुरावा हवा आणि तो लवकरात लवकर शोधायला हवा. पण माझी पूर्णपणे खात्री आहे की हा हल्ला त्यांनीच केलाय. आता तू फक्त बघ त्यांचा खरा चेहरा घरातल्या सगळ्यांसमोर कसा आणते मी ते. जितका भयंकर गुन्हा त्यांनी केलाय ना तितकीच भयंकर शिक्षा मी त्यांना दिल्याशिवाय गप्प बसणार नाहीये श्रेयस. काय झालं? असं का बघतोयस? असं का म्हणजे? तुझं प्रेम बघतोय, हा तुझा आवेश बघतोय.
हे सगळं बघून तुझ्याकडे बघत राहावंसं वाटतं माहितीये. आणि बोल ना तू, बोलायचं थांबू नकोस. आराध्या, तू बोलायला लागलीस ना की ऐकत राहावंसं वाटतं. तुझं आपलं काहीतरीच असतं रे. हे सगळं सामान कुणी उचकटून ठेवलं असेल? कुणाची एवढी हिंमत आमच्या रूम मध्ये यायची? हे जे कोणी आहे ना ते शोधून काढलंच पाहिजे. अयो, काय सगळं पसारा करून ठेवलाय? हा, काय चाललंय काय तुमचं? हो बघा ना, मी ना बाहेर गेले होते. जाताना कपाटाला लॉक लावलं, चावी ड्रॉवर मध्ये ठेवली आणि येऊन बघते तर काय, कपाट उघडं, सामान सगळं इकडे तिकडे झालेलं आणि हे इस्त्रीचे कपडे सुद्धा पसरलेले. जसं कोणी उलटा परत करतं ना शोधण्यासाठी, तसं झालंय बघा हे सगळं. चोरीला तर काही गेलं नाही ना कपाटातून? नाही नाही, चोरीला काही गेलं नाहीये, सगळं जिथल्या तिथे आहे. हा तोच कुर्ता आहे जो मी श्रेयसचा गळा दाबताना घातला होता. कुर्ता द्या. काय करताय? मला चहा हवाय हेही कळत नाही का तुम्हाला? अहो चिडताय काय? सांगितल्याशिवाय कसं करणार मला? आता कळलं ना, जा घेऊन या. आणते. शकुंतला म्हणते त्याप्रमाणे जर कोणी या घरात आलं असेल आणि दागिने किंवा रोकड न घेऊन जाता फक्त कपड्याचीच उलटपालट केली असेल, म्हणजे हा माणूस घरातलाच असणार. म्हणजे कोणाला संशय तर आला नसेल ना? आणि जर संशय आलाच असेल तर हे तुटलेलं बटन गेलं कुठे? त्या व्यक्तीकडे तर नसेल ना हे बटन? किती निरागस आहे माझा श्रेयस. असू दे, आता झोपू दे, नंतर येईन आरती द्यायला. हे बरं आहे. असं गोड गोड बोलता येतं, पण एरवी बरोबर टाळतेस मला. आता काही सोडणार नाही मी तुला. सोड. पारोशा कुठला? आरती घेऊन आली मी देवीची. उठ, चल फ्रेश हो आणि मग लाडी गोडीला. सकाळी सकाळी असं दूर लोटायचं नाहीये. एक तर आपल्या रूम मध्ये राहत नाहीस, वर एवढी दादागिरी. चल सॉरी म्हण आधी, आणि मग स्वीट असं गुड मॉर्निंग म्हण, आणि मग आय लव्ह यू म्हण.
मगच जाऊ दे मी, नाहीतर बघ काय ते. इतकं गोड गोड बोलतोस ना, कोणी विरगळे. पण तू वेगळत नाहीस ना. गुड बॉय आहेस ना तू. मग सकाळी असं छान उठायचं, फ्रेश व्हायचं, घरच्या सगळ्यांबरोबर ब्रेकफास्टला बसायचं. काय ओके टीचर. चल फ्रेश हो, मी खाली जाते. बरं ऐक, काल मी जे सांगितलंय ते लक्षात आहे ना? ते बटन आत्ताच्या रूम मध्येच राहिलंय, ते काही करून आपल्याला मिळवायला हवं. श्रेयस, पदर सोड बरं. तुझा पटकन आवरायला. नाही, जा म्हंटल ना. नको ना. जा श्रेयस. नको ना. श्रेयस जा. आलोच तयार होऊन. ते बटन शोधायला काहीतरी युक्ती केलीच पाहिजे. श्रेयस आला नाही ब्रेकफास्टला? उठलाय ना? उठलाय बाबा, ती येतच असेल. गुड मॉर्निंग. हळू 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 हळू. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. काय मग आराध्या, तू आज पण ऑफिसला जाणार आहेस का? म्हणजे अगं म्हणजे काल हे गेले होते ऑफिसच्या एरियामध्ये, तेव्हा त्यांनी तुला आणि संजयला पाहिलं ऑफिसच्या एरियात. म्हणून विचारलं, बाकी काही नाही. का दयानंद काकांनी पण आमचं ऑफिस जॉईन केलंय का? की आमच्यावर नजर ठेवून आहेत ते? तोंड सांभाळून बोल आराध्या. ताई, का चिडतेस तू? आणि तिची कशाला घेतेस उलट तपासणी? आता तिचं ऑफिसमध्ये काहीतरी काम असेल म्हणून गेली असेल ना, त्यात काय एवढं? तू जरा शांत. काय नाही, ते सगळं ठीक आहे, पण काल तर मी ऑफिसलाच होतो, तू मला नाही भेटलीस. नाही म्हणजे तुझं काय काम होतं हे तू मला सांगितलं असतं तर मी केली असती ना हेल्प. तू मला न भेटता कशी काय गेलीस? कारण मामा तर होता माझ्या बरोबर, तो भेटला मला. नाही, मी माझ्या दुसऱ्या कामासाठी गेले होते. जाताना मी संजय मामांबरोबर गेले आणि येताना पण त्यांच्या बरोबरच आले. त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना असं वाटतंय की मी ऑफिसला होते. आणि कदाचित दयानंद काका ऑफिसमध्ये कोण येतंय कोण जातंय याच्यावर पाळत ठेवून असतील, म्हणून आम्ही दिसलो असू. बरोबर ना आत्या? या उद्धट मुलीशी मला अजिबात बोलायचं नाही. आज्ञा, आज्ञा, थांब 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 थांब. पण माझ्याशी तर बोलशीलच ना? बोलशीलच ना माझ्याशी? आत्या, तो नको ना राघव. चल आपण ब्रेकफास्ट करूया. आणि ना, तुला वाईट वाटलं ना, मग मला पण खूप वाईट वाटेल. किती शहाणं बाळायचं तू श्रेयस. हा, नशीब तुला तरी माझ्याबद्दल काहीतरी वाटतं. तुझ्या बायकोला जरा नीट वागायला सांग. ताई, ताई बस. श्रेयस बस बस. खाताना ना वाद घालू नका, आनंदात खा ना. कर, सुरू कर, सुरू कर. ताई
हॅलो, बोला. हो, बरं बरं, ठीक आहे. हो, या तुम्ही, या. काय ग, कोणाचा फोन होता? कोणाला या म्हणालीस? कोण येत आहे? आजी, आज आपल्या घरी क्लिनिंग सर्व्हिसेस वाले येणार आहे. क्लिनिंग? हो बाबा, आपल्या सगळ्यांच्या रूमची साफसफाई करणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे ते डीप क्लिनिंग सर्व्हिसेस वाले माणसं येणार आहेत, त्यांना बोलावलंय. दर 3 महिन्यांनी आपल्या सगळ्यांच्या रूमची साफसफाई करणं गरजेचं आहे ना? हो ना आत्या? हो ना, हो. आत्या, दयानंद काका कुठे आहेत माझे? अरे, हे कुठेतरी बाहेर गेले. पण ठीक आहे. काय साहेब, कालच पैसे दिले आणि आज लगेच भेटायला पण बोलवलं, आणि ते पण एवढं अर्जंट. पैसे लगेचच वसूल करताय की काय? जास्त शहाणपणा करू नकोस. मला जसं पैसे द्यायचे माहिती आहेत ना, तसे पैशाचे 12 कसे वाजवायचे हेही मला चांगलं कळतं. त्यामुळे तोंड बांध आणि विचारतोय त्या प्रश्नांची उत्तरं सरळ द्यायची. समजलं? विचारा विचारा. मला एक सांग, आपण दोघेही जेव्हा मध्यरात्री हॉस्पिटलला गेलो होतो श्रेयसला मारण्याकरता, हा मग? म्हणजे तू बाहेर राहिलास आणि मी आतमध्ये गेलो होतो. हो हो, बरोबर आहे. तेव्हा वर्दळ देखील बंद झाली होती, म्हणजे कोणाची ये जा नव्हती. त्यावेळेस कोणी आलं होतं का, म्हणजे संशयास्पद? नाही नाही, कोणी नाही. अहो, तुम्ही आता म्हणालात ना वर्दळ बंद झाली होती म्हणून. नीट आठव. हो साहेब, एक कार आली होती आणि त्या कार मधून एक नर्स बाहेर पडली आणि ती आत गेली होती. बस. ती नर्स तारा तर नसेल ना?